नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम नभोवाणीच्या लहरी आणि गोवा मुक्ती. लेखक दामोदर आठलेकर, निवेदन अनुजा पुरोहित आणि महेंद्र पाटणकर. ऐकूया नभोवाणीच्या लहरी आणि गोवा मुक्ती. नमस्कार श्रोतेहो. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. सर्वत्र स्वातंत्र्याचा आनंदोत्सव सहर्ष साजरा होत होता खरा, पण एकच खंत होती, आणि ती म्हणजे या भारताचाच एक तुकडा, कोकणच्या किनारपट्टीवर वसलेला आणि सृष्टी सौंदर्यानं नटलेला आपला चिमुकला गोवा अजूनही पारतंत्र्याच्या अंधारात होता. तिथं अजूनही पोर्तुगीजांचा ध्वज फडकत होता. 450 वर्षांची गुलामगिरी, अत्याचाराचा कहर आणि मुस्कटदाबी. आज आपण बोलणार आहोत त्या लढ्याबद्दल ज्यानं गोव्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण हा लढा केवळ बंदुकांनी किंवा सत्याग्रहानं लढला गेला नाही, तर तो लढला गेला एका आवाजानं. असा आवाज ज्यानं पोर्तुगीजांच्या बंदिस्त भिंती भेदल्या. ते माध्यम होतं नभोवाणी, अर्थात रेडिओ. आज आपण उलगडणार आहोत गोवा मुक्ती लढा आणि नभोवाणीचा रोमांचक इतिहास. कल्पना करा 1950च्या दशकाची. गोव्याचा गव्हर्नर जनरल होता मॅन्युअल व्हसालोई सिल्वा. पोर्तुगीज राजवट इतकी जुलमी होती की सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलण्याची किंवा छापण्याची परवानगी नव्हती. वृत्तपत्रांवर तर कडक सेन्सॉरशिप लागू होती. गोव्यात काय घडतंय हे बाहेरच्या जगाला कळत नव्हतं, आणि भारतात काय घडतंय हे गोवेकरांना समजू दिलं जात नव्हतं. एमिसोर द गोवा नावाच्या पोर्तुगीज रेडिओ स्टेशनवरून केवळ सरकारची स्तुती आणि धादांत खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. गोव्यातील जनतेचा श्वास कोंडला होता. त्याचवेळी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी जून 1946 मडगावला आंदोलनाची ठिणगी टाकली होती. पण ती पेटत ठेवण्यासाठी माहिती आणि संपर्क अत्यंत गरजेचा होता. अशावेळी जंगलातून लपून छपून एक आवाज घुमू लागला. तो आवाज होता व्हॉइस ऑफ फ्रीडम, अर्थात गोमंतक वाणीचा. $1955 नंतर सशस्त्र लढा तीव्र झाला होता. आझाद गोमांतक दल आणि इतर संघटना गनिमी कावा करत होत्या. पण खरी लढाई होती ती माहितीची. इथं आवर्जून उल्लेख करावाच लागेल तो लिबिया लोबो सरदेसाई आणि वामन सरदेसाई या पती पत्नी जोडप्याचा. या जोडीनं आणि त्यांच्या सहकार्यांनी एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं. त्यांनी भारताच्या हद्दीत बेळगाव आणि सावंतवाडीच्या जवळच्या घनदाट जंगलात चक्क एक अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन सुरू केलं. हे स्टेशन एका ट्रकमध्ये होतं. होय श्रोते हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एक चालतं फिरतं नभोवाणी केंद्र, जेणेकरून पोर्तुगीज पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रॅक करता येऊ नये. रोज रात्री आकाशात लहरी उमटायच्या. रेडिओवर एक भारदस्त आवाज यायचा. हे व्हॉइस ऑफ फ्रीडम आहे, गोव्याच्या स्वातंत्र्याचा आवाज. ही नभोवाणी गोवेकरांसाठी कमालीची संजीवनी ठरली. या रेडिओनं काय केलं? पोर्तुगीज सरकारचा खोटा प्रचार पार उघडा पाडला. जगाला सांगितलं की गोव्यात शांतता नाही तर असंतोष धुमसतोय. स्वातंत्र्य सैनिकांच्या बातम्या, त्यांच्या बलिदानाच्या कथा लोकांपर्यंत पोचवल्या, ज्यामुळे तरुणांचं रक्त सळसळू लागलं. लोक रात्री खिडक्या दरवाजे बंद करून चादरीखाली लपून हा रेडिओ ऐकत असत. हा केवळ रेडिओ नव्हता, तर तो गोवेकरांचा श्वास झाला होता. फक्त लिबिया आणि वामन सरदेसाईच नव्हे, तर त्यांच्या मागे एक छोटी पण अत्यंत निष्ठावान टीम होती. व्हॉइस ऑफ फ्रीडम हे रेडिओ स्टेशन चालवण्यासाठी लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. पण त्यांना तांत्रिक मदत करणारे इंजिनियर नरोत्तम आणि इतर सहकारी तितकेच महत्त्वाचे होते. श्रोते हो, हे रेडिओ स्टेशन एका ट्रकवर होतं हे तुम्ही ऐकलंच आहात.
पण गंमत अशी होती की ट्रान्समीटरचा अँटेना उभारण्यासाठी त्यांना 2 उंच झाडांची गरज भासायची. जंगलात 2 योग्य झाडं शोधायची, त्यांच्यामध्ये तार बांधायची आणि प्रसारण करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्तुगीज पोलिसांच्या डायरेक्शन फाइंडिंग रडारला चकवा देण्यासाठी प्रसारण संपताच 1 तासाच्या आत गाशा गुंडाळून दुसरीकडे पळावं लागायचं. हे काम जीवावर अगदी उदार होऊन केलं जायचं. गोव्यात पोर्तुगीजांचं एमिसॉर द गोवा हे रेडिओ स्टेशन खूप प्रबळ होतं. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आकाशवाणीने मोठी भूमिका बजावली. जेव्हा पोर्तुगीज रेडिओवरून सांगायचे की गोव्यात सर्व काही शांत आहे, तेव्हा आकाशवाणीच्या पुणे, धारवाड आणि मुंबई केंद्रावरून कोकणी आणि पोर्तुगीज भाषेत खऱ्या बातम्या दिल्या जायच्या. युद्धाच्या काळात डिसेंबर 1961ला पोर्तुगीज रेडिओचं प्रसारण रोखण्यासाठी किंवा त्यात व्यत्यय आणण्यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी सिग्नल जॅमिंगचं तंत्र वापरलं होतं, जेणेकरून पोर्तुगीज सैन्याला त्यांच्या हेडक्वार्टरशी संपर्क साधता येऊ नये. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे हे त्यावेळी आकाशवाणीवर कार्यरत होते. असं म्हटलं जातं की गोव्याच्या मुक्तीसाठी जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांच्या निर्मितीत आणि स्क्रिप्ट रायटिंगमध्ये त्यांचा आणि इतर मराठी साहित्यिकांचा पडद्यामागून फार मोठा सहभाग होता. इकडे जंगलात व्हॉइस ऑफ फ्रीडम गरजत होता, तर तिकडे सीमेपलीकडून आकाशवाणीने आघाडी सांभाळली होती. आकाशवाणीची पुणे आणि धारवाड केंद्र माहिती युद्धाचं मुख्य तळ बनली होती. एक किस्सा असा आहे की पोर्तुगीज रेडिओ अतिशय शक्तिशाली होता. त्याचा आवाज दाबण्यासाठी आकाशवाणीने आपल्या ट्रान्समीटर्सची ताकद वाढवली. ही लढाई केवळ सैनिकांची नव्हती, तर ही लढाई फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथची होती. आकाशातल्या लहरींवर भारतीय आवाजाचं वर्चस्व निर्माण करण्याचं काम आकाशवाणीच्या इंजिनियर्सनी केलं. पुढं जेव्हा भारतीय सैन्य गोव्यात शिरलं, तेव्हा संवादाचं माध्यम म्हणून रेडिओचा वापर कसा झाला याचं एक उदाहरण सांगावंसं वाटतं. 18 डिसेंबर 1961 ची रात्र. पोर्तुगीज गव्हर्नर सिल्वा हा पोर्तुगालची राजधानी लिस्बनला संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत होता की आम्ही लढत आहोत. पण खरं तर त्यावेळी भारतीय सैन्यानं आणि आकाशवाणीनं त्यांचे संपर्क तोडले होते. त्याचवेळी आकाशवाणीवरून सतत एक गाणं किंवा विशिष्ट ट्यून वाजवली जात होती, जी गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक गुप्त कोड म्हणजे सिक्रेट कोड होती. रेडिओवर वाजणाऱ्या गाण्यांमधून सैन्याच्या हालचालींचे संकेत लोकांना मिळत होते. नभोवाणीनं एकाच वेळी माहिती देणं आणि शत्रूला गोंधळात टाकणं अशी दुहेरी भूमिका पार पडली. श्रोते हो, आता आपण त्या काळातील एका अशा संघर्षाची कल्पना करूया, जिथं एकीकडे सत्तेच्या खुर्चीवर बसलेला पोर्तुगीज गव्हर्नर होता, तर दुसरीकडे जंगलात लपलेली एक धाडसी तरुणी लिबिया सरदेसाई. त्यांच्यात थेट संवाद झाला नाही, पण रेडिओच्या माध्यमातून त्यांच्यात जे युद्ध झालं ते कदाचित असं काहीतरी असावं. कुठून येतोय हा आवाज? माझे पोलीस काय करत आहेत? आज पुन्हा त्या गोमंतक वाणीने माझ्या सैन्याचं मनोधैर्य खच्ची केलंय. हे व्हॉइस ऑफ फ्रीडम आहे. गव्हर्नर सिल्वा, तुम्ही आमची वृत्तपत्र बंद केलीत, आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलात, पण आकाशातील या लहरींवर तुमची सत्ता नाही. कमांडंट, तो ट्रान्समीटर शोधा. तो ट्रक जिथे असेल तिथे बॉम्ब टाका. मला तो आवाज पुन्हा ऐकायचा नाहीये. गोव्यात फक्त माझा आणि माझाच आदेश चालेल. आम्ही जंगलात आहोत, अंधारात आहोत, पण आमचा आवाज प्रकाशासारखा स्वच्छ आहे. गव्हर्नर, तुमचे दिवस भरले आहेत. बघा, आकाशाकडे बघा. ती भारतीय विमानं तुमची सत्ता संपवायला येत आहेत. खोटं, हे सर्व खोटं आहे. पोर्तुगाल कधीच हार मानणार नाही. हा गोवा माझा आहे, माझा.
इथं भारतीय सैन्य कधीच पोहोचू शकणार नाही. सत्य स्वीकारा गव्हर्नर. फोंडा पडला आहे, डिचोली मुक्त झाली आहे. तुमचं सैन्य शस्त्र टाकत आहे. तुम्ही एकटे पडला आहात, अगदी एकटे. नाही नाही, हा आवाज माझ्या डोक्यात जातोय. अरे बंद करा हे, कोणीतरी बंद करा हे. अशा प्रकारे एका साध्या रेडिओ ट्रान्समीटरनं सत्तेच्या महालाला हादरे दिले होते. बंदुकीची गोळी लागली तर माणूस मरतो, पण सत्याचा आवाज कानावर पडला तर हुकुमशाही मरते. आणि तेच काम व्हॉइस ऑफ फ्रीडमनं केलं. वेळ आली डिसेंबर 1961ची. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन यांनी निर्णय घेतला. आता चर्चा नाही, प्रत्यक्ष कृती. आणि सुरू झालं ऑपरेशन विजय. भारतीय सैन्य 3 बाजूंनी गोव्यात शिरलं, पण सैन्याला आत शिरताना लोकांचा पाठिंबा मिळवून देण्यात नभोवाणीने मोठी भूमिका बजावली. भारतीय सैन्याची विमानं आकाशातून पत्रकं टाकत होती, पण त्याही पेक्षा जास्त प्रभावी होता रेडिओ. आकाशवाणी आणि व्हॉइस ऑफ फ्रीडम वरून सतत सूचना दिल्या जात होत्या. भारतीय सैन्य तुम्हाला मुक्त करायला येत आहे, घाबरू नका, घरातच राहा. पोर्तुगीजांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तिकडे पोर्तुगीज रेडिओ सांगत होता आम्ही भारतीय सैन्याला अडवलंय. पण इकडे व्हॉइस ऑफ फ्रीडम सत्य सांगत होता भारतीय सैन्य पणजीच्या जवळ पोहोचलं आहे. मुक्ती आता अगदी काही तासांवर आहे. या मनोवैज्ञानिक युद्धानं पोर्तुगीज सैन्याचं खच्चीकरण केलं आणि गोवेकरांचं मनोधैर्य वाढवलं. जेव्हा डिचोली, म्हापसा आणि फोंडा ही शहरं पडली तेव्हा त्याची पहिली खबर रेडिओनेच दिली. 19 डिसेंबर 1961 ती सोनेरी सकाळ उजाडली. गोव्याचे गव्हर्नर जनरल सिल्वा यांनी विनाअट शरणागती पत्करली. भारतीय तिरंगा दिमाखात फडकला. रेडिओवरून ती ऐतिहासिक घोषणा झाली, गोवा मुक्त झालाय. ज्या क्षणाची वाट गोवेकर गेली अनेक पिढ्या पाहत होते, तो क्षण कानावर पडला, तो नभोवाणीच्या माध्यमातून. त्या दिवशी रेडिओ केवळ यंत्र राहिलं नव्हतं, तर प्रत्येक गोवेकराच्या आनंदाश्रूंचं साक्षीदार बनलं होतं. लिबिया लोबो सरदेसाईंनी जेव्हा त्या दिवशी विमानातून पणजीवर पत्रकं टाकली आणि रेडिओवरून मुक्तीची घोषणा केली, तेव्हा खऱ्या अर्थाने नभोवाणी जिंकली होती. श्रोतेहो, आज आपल्या हातात इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे. बातम्या एका सेकंदात पोहोचतात. पण त्या काळात जेव्हा अन्यायाचा अंधार होता, तेव्हा नभोवाणी हीच खरी प्रकाशाची किरण होती. गोवा मुक्ती लढ्यात बंदुकीच्या गोळी इतकीच ताकद रेडिओच्या लहरींमध्ये होती. आज आपण नमन करूया त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्या आवाजाच्या जादूगारांना, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य ऐकवलं आणि ते मिळवून दिलं. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम नभोवाणीच्या लहरी आणि गोवा मुक्ती. लेखक दामोदर आटलेकर, निवेदन अनुजा पुरोहित आणि महेंद्र पाटणकर, सहभाग उषा नाईक आणि साईश देशपांडे, ध्वनिमुद्रण आणि संकलन डॉक्टर साईश देशपांडे आणि सादरकर्ते दामोदर आटलेकर. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती होती.